आणि पुण्याचं आता एक राहिले ते मी मुंबईतूनच VC-वर यावेळेस कलेक्टर येतील त्यावेळेस सोमवारी किंवा मंगळवारी त्याबद्दलची चर्चा केली जाईल। आणि साधारण कोणाला किती निधी द्यायचा, निधी देत असताना त्या शहराची भौगोलिक परिस्थिती, त्या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, तिथली लोकसंख्या, ग्रामीण भागाची, शहरी भागाची लोकसंख्या आणि मानव विकास निर्देशांक त्या सगळ्याला मार्क्स देऊन आम्ही त्याच्यामध्ये निधीचं वाटप करणार आहोत। मागच्या वर्षी देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री असताना त्यांनी साधारण 15,000 कोटी रुपयाचं संपूर्ण जिल्हा वार्षिक योजनेला 36 जिल्ह्यांना निधी दिलेला होता। नेहमी निधी देत असताना थोडीशी वाढच होत असते, त्याच्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेने वाढच होणार आहे याबद्दल ते मात्र शंका नाही। परंतु मी त्याला अंतिम स्वरूप देत असताना थोडंसं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी पण चर्चा करणार आहे। आणि मला जे काही वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, आमचा DPO डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर ते पण त्याच्यात असतात, पालकमंत्री त्याच्यात असतात आणि त्यांनी काही आयुक्त असतात, त्या सगळ्यांनी मिळून त्यांचं प्रेझेंटेशन दिलं आणि त्यांना साधारण पाऊण तास एक तास वेळ देऊन आम्ही ते सगळं त्यांचं ऐकून घेतलं। आणि त्याच्यात आम्हाला पण ज्या काही अपेक्षा आहेत त्याही अपेक्षांची त्यांनी काय पूर्तता केली पाहिजे ते पण आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं आणि त्याची नोंद घेतली। ज्या जिल्ह्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नाविन्यपूर्ण योजनेमध्ये कामं केलेली आहेत, उदाहरणच द्यायचं झालं तर सांगली जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळा आपल्या जिल्हा परिषदेच्या ज्या आहेत माध्यमिक प्राथमिक, तिथं अतिशय उत्तम काम झालेलं आहे। आणि तशा पद्धतीने इतरांनी पण अनुकरण करावं। प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम सातारा जिल्ह्यात उत्तम झालेलं आहे, त्याचंही अनुकरण इतर जिल्ह्यांनी करावं। काहींनी वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या मनात कल्पना आल्या त्या तिथल्या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षामध्ये घेऊन राबवलेल्या आहेत, त्याही आम्ही आता आमच्या प्लॅनिंग मध्ये त्या सगळ्या नोट्स आम्ही करून घेतलेल्या आहेत। आणि प्लॅनिंग विभागाकडनं ह्या सगळ्यांना तशा प्रकारे कळवलं जाईल की ह्या गोष्टीमध्ये जर आपण लक्ष घातलं तर काम जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतं। आणि त्याचा अनुभव महाराष्ट्रातल्या ह्या भागातल्या जिल्ह्यामध्ये आलेला आहे। अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2024-25चा प्रारूप आराखडे आणि अंतिम करण्यासाठी आज शेवटची पुणे महसूल विभागाच्या जिल्ह्यांची राज्यस्तरीय बैठक आज इथं पार पाडली गेलेली आहे। आणि एकंदरीतच त्याच्यामध्ये अतिशय साधक चर्चा झाली। एक मात्र झालं, मी जसं सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेतो किंवा त्यांच्याशी चर्चा करतो, तसंच सामाजिक न्याय विभागाचा पण योजना असते, जिल्हा वार्षिक योजना तिथल्या पॉप्युलेशन लक्षामध्ये घेऊन, आणि आदिवासींच्या पण बद्दल जिल्हा वार्षिक योजना असते। परंतु आदिवासीच्या संदर्भातले निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार डॉक्टर विजय गावितांना, कारण ते त्या खात्याचे मंत्री, आणि सामाजिक न्याय खातं हे एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे असल्यामुळे ते त्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतील। आणि कुठे किती निधी त्या जिल्ह्याला ह्या दोन्ही डिपार्टमेंटचा जिल्हा वार्षिक योजनेच्या करता दिला गेलेला आहे ते सांगतील। अशा प्रकारे साधारण हे काम करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये साधारण हे करत असताना राज्यातील या सगळ्या बैठकीमध्ये 3-4 आजचा 4था दिवस होता, त्याच्यामध्ये निधी प्राधान्याने कुणाला दिला, कुठल्या बाबतीमध्ये खर्च झाला पाहिजे, तर सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांच्यावर निधी खर्च करत असताना विशेषतः शिक्षण, आरोग्य, पर्यटन, महिला व बाल विकास, कृषी, मृदू व जलसंधारण
क्षेत्र या योजनांच्या करता अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा असं देखील आम्ही सूचना त्यांना दिलेल्या आहेत। अर्थात अधिकार त्यांचा आहे, परंतु एक त्या जिल्ह्याच्या फायद्याच्या करता तशा प्रकारच्या सूचना आम्ही दिल्यात। त्याचबरोबर त्यांना देणाऱ्या निधीमध्ये साधारण 24% निधी आम्ही वेगवेगळ्या म्हणजे पोलीस यांच्या करता 3% निधी, महिला व बाल विकास करता काही 3% निधी, शिक्षणाच्या करता शालेय शिक्षण त्यांच्याकरता 3% निधी, नाविन्यपूर्ण करता 5%, असा साधारण 24% वेगवेगळ्या विभागाच्या करता निधी तुम्ही खर्च करायचाच। आणि मग बाकीचे राहिलेले 76% हा त्यांनी रस्ते असेल, त्यांना वीज असेल, जे काही त्यांना मूलभूत गोष्टी वाटतात त्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं पालकमंत्र्यांना आणि लोकप्रतिनिधींना त्यांच्या सूचनेचा आदर करून तशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात। आम्ही एक गोष्ट याच्यामध्ये ही पण आतापासूनच त्याला तयारीला लागलेलो आहे। 2028 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था साधारण $1 ट्रिलियन करण्याचं ध्येय आम्ही ठेवलेलं आहे। देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन ठेवण्याचं त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे। आज आपण जगामध्ये 5व्या क्रमांकावर आहे, ते 3ऱ्या क्रमांकावर आणायचा त्यांचा प्रयत्न आहे। हा प्रयत्न करत असताना देशाची आर्थिक राजधानी म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं, महाराष्ट्रातल्या मुंबईकडे बघितलं जातं। त्याच्यामुळे महाराष्ट्राने $1 ट्रिलियन पर्यंत करण्याचं ध्येय हे आपण ठेवलं। त्याच्यामध्ये साधारण खाजगी गुंतवणूक आकर्षित करणं, निर्यात वाढवणं, पर्यटन सर्किट विकसित करणं, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती इत्यादी करता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखणं, जिल्ह्यातील आर्थिक विकास होण्याच्या दृष्टीनं केंद्राच्या ज्या विविध लाभदायक योजना आहेत त्या योजनांमधून अधिकाधिक निधी मिळवण्याचा प्रयत्न करणं, त्या निधीचा अभिसरणाद्वारे वापर करावा जेणेकरून जिल्ह्याच्या आर्थिक विकासात मोलाची मदत होईल आणि पर कॅपिटा उत्पन्न वाढायला पण मदत होईल आणि त्याच्यातून हे $1 ट्रिलियन पर्यंत पण पोहोचायला 2028 पर्यंत त्याच्यामध्ये हातभार लागेल अशाही प्रकारच्या सूचना त्यांना दिल्या। तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या काही महत्वाकांक्षी योजना आहेत। तुम्ही आता बघता जाहिरात रूपाने वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या सोडलेल्या आहेत, प्रत्येक गाडी त्या गावामध्ये जाते, साधारण ती ऍडव्हर्टाइज करते की कुठल्या योजना आहेत, काय आहेत, लोकांना कळण्याच्या करता महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या त्या योजना नीती आयोगामार्फत संनियंत्रण करण्यात येत आहेत आणि त्याच्यात केंद्र शासनाच्या योजनांची आम्ही यादी पण त्यांना दिलेली आहे आणि ती अधिकची माहिती देऊन त्यांना मी असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस देश पातळीवर प्रत्येक राज्याचा आढावा पंतप्रधान घेतात त्यावेळेस आपलं महाराष्ट्र हे वरच्या क्रमांकावर या सगळ्या योजना राबवण्याच्या बाबतीमध्ये आहे हे त्यांना दिसलं पाहिजे। अशा पद्धतीने त्यांच्या लक्षात आलं पाहिजे, अशा पद्धतीने पण आणि त्याच्यामुळं प्रभावीपणे अंमलबजावणी सगळ्या आमच्या शासनाच्या टीमनं केली पाहिजे त्या जिल्ह्यात आणि स्वतः पालकमंत्र्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे हे पण आम्ही सांगितलेलं आहे। नाविन्यपूर्ण योजनांच्यासाठी जो राखीव निधी ठेवण्यात येतो तो राखीव निधीतून स्थानिक गरजा त्यांनी विचारात घ्यायच्या। नाविन्यपूर्ण योजना लोकसहभागातून देखील राबवाव्यात अशाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यात उदाहरणार्थ रोजगार निर्मिती असेल, पर्यटनाला चालना देण्याचा प्रश्न असेल किंवा इतर आणखी तिथले जे काही मूलभूत प्रश्न असतात की ज्याला केंद्राच्यातनं पण निधी मिळत नाही, राज्याच्या पण बजेटमधनं निधी मिळत नाही, पण ते काम करणं तिथं गरजेचं असतं। अशा वेळेस हा नाविन्यपूर्णचा निधी तिथं मदतीला
उपयोगी येऊ शकतो, म्हणून त्याही गोष्टी मी त्यांना करायला सांगितलेलं आहे। अशा प्रकारे आमच्या त्या 4 दिवसाच्या या सगळ्या बैठका पुणे जिल्हा अपवाद वगळता सगळ्या झालेल्या आहेत। सॉरी, एकच राहिलं, आकांक्षित जिल्हे आणि आकांक्षित तालुके यांना पण आम्ही काही सूचना केलेल्या आहेत। ते फारच मागे आहेत म्हणून त्यांना आम्ही ऍडिशनलचा निधी देतो। म्हणजे एखादा आकांक्षित तालुका असेल तर त्याला 5 कोटी रुपये ऍडिशनलचे प्रति तालुका द्यायचा आम्ही प्रस्तावित केलेलं आहे। त्या निधीचा वापर निर्देशांकात प्रगती करण्याच्या करता तिथल्या सगळ्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमने केलं पाहिजे। आणि त्याच्यामध्ये मध्यम व तीव्र कुपोषण असलेल्या 5 वर्षाखालील मुलांची टक्केवारी, एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांतर्गत नियमित पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिला व मुलांची टक्केवारी, आगळदारी मुक्त गावांची टक्केवारी, संक्रमण दर माध्यमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर प्रवेश घेतलेल्या मुलांची टक्केवारी, असं हे आकांक्षित जिल्हे तालुके काढत असताना आम्ही सूत्र लावत असतो। बोला। पुणे विभागाची परिस्थिती जर बघितली, दुष्काळाची पुढची परिस्थिती जर बघता, तुम्हाला चारा छावण्या असतील किंवा त्याच्याकरता अतिरिक्त टँकर करता विशेष निधी आपण देणार आहोत। हा निधी जिल्ह्याच्या विकासाच्या करता दिलेला असतो। आपण जो प्रश्न विचारलाय त्याच्याकरता ऑलरेडी 40 तालुके केंद्र सरकारने आपले निवडलेले आहेत, ते दुष्काळ म्हणून आपण जाहीर केलेले आहेत। आणि त्याच्यातलं मंडळ, म्हणजे काही आमदारांचं म्हणणं होतं, काही मंत्र्यांचं म्हणणं होतं की आमचा तालुका वगळला गेला, परंतु आमच्या तालुक्यातली काही मंडळी ही दुष्काळामध्ये, म्हणजे दुष्काळी परिस्थिती तिथं आहे आणि त्याच्यामुळे तिथं तसा निर्णय घ्यावा म्हणून राज्य सरकारने स्वतःच्या ताकदीवर जसं दुष्काळाच्या बद्दल जी नियमावली असती, कुठल्या कुठल्या गोष्टीला लाईटचं बिल किती टक्के भरायचं, कर्जाचं कसं पुनर्गठन करायचं वगैरे वगैरे, अशा त्याच्यात 8 वेगवेगळ्या प्रकारच्या मदत केली जाते। तशा प्रकारे ह्या मंडळांना पण मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे, ती बसली होती। त्याच्यामध्ये कृषी मंत्री, महसूल मंत्री, पाणी पुरवठा मंत्री असे वेगवेगळे मंत्रीगण आहेत आणि त्यांनी तो निर्णय घेतला, कॅबिनेटने त्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे। हा आजचा निधी आहे, हा वर्षभराच्या कामाच्या करता असतो। तरी पण आता मी फेब्रुवारीमध्ये वोट अँड अकाउंट सादर करीन आणि त्याच्या वेळेस विधिमंडळामध्ये एप्रिल, मे, जून 3 महिन्याच्याच खर्चाला मान्यता घेईल आणि मग लोकसभेच्या निवडणुका होईल, ज्यावेळेस सरकार नवीन तिथं अस्तित्वात येईल, त्या आलेलं सरकार त्या अर्थसंकल्प देशाचा सादर करेल। त्यावेळेस त्या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या राज्यांना किती निधी दिलेला आहे, मॅचिंग गाईड असतात, कधी 50-50, 75, 25, 60, 40 वगैरे वगैरे, ते मग आपल्याला आपला अर्थसंकल्प सादर करत असताना त्याच्यात इन्क्लूड करावं लागतं। मग जमा ती दाखवावी लागते, खर्च तो दाखवावा लागतो। अशा पद्धतीनं आपला अर्थसंकल्प जून मध्ये, म्हणजे आताच वोट अँड अकाउंट आणि नंतर जून मध्ये अर्थसंकल्प आम्ही सादर त्या ठिकाणी करू। पण या वर्षभराच्या काळामध्ये 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 त्याच्यात 2 निवडणुका लोकसभा आणि विधानसभेच्या येणार आहेत। यामध्ये 2-2 महिने तरी कमीत कमी आचारसंहितेला आणि निवडणुकीला लागतील, पण त्याच्यामुळे त्या काळामध्ये बरीच बंधनं येतात आचारसंहितेची, म्हणून आचारसंहिता नसणारे महिने हे 7 ते 8च आपल्याला मिळतात। त्यामध्ये अधिकचं काम सगळ्यांना मिळून करावं लागतं। कुणीतरी एकाने विचारलं त्याचं स्टेटस, आता आपल्याला पैसे मिळण्याचा काळ संपलेला आहे। त्यांनी ज्यावेळेस जीएसटी आणलेलं होतं त्यावेळेस 5 वर्षाच्या करता ती गॅप भरून द्यायचं त्यांनी ठरवलेलं होतं। आम्ही जीएसटी काउन्सिलला अशी मागणी केली सगळ्यांनी की बाबा कोरोनाचे 2 वर्ष मध्ये गेली तर ती धरू नये, त्याच्यापेक्षा 5च्या ऐवजी 7 वर्ष वाढवावं, पण त्यांनी सांगितलं की असं आपल्याला वाढवता येणार नाही
आम्ही तुमच्या प्रत्येक वर्षीचे पैसे देत आलेलो आहे. आपली रक्कम आता फार थोडी 5-6 हजार कोटी रुपये राहिलेली आहे, ती पण आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. आणि जीएसटीचे पैसे मिळण्याचं राज्यातल्या देशातल्या बहुतेक सगळ्या राज्यांचं ते आता थांबेल. मला माहित नाही, मला माहित नाही. मी सांगितलं ना, मला माहित नाही. अरे बाबा, त्याच्या संदर्भामध्ये मला त्याच्यातली माहिती नाही. नगरविकास खातं माझ्याकडे नाही. आज विक्रम कुमार इथं नव्हते, विक्रम कुमार दिल्लीला गेलेले आहेत. तिथं लोकप्रतिनिधींची बॉडी नाहीये. त्याच्या संदर्भामध्ये विक्रम कुमारची चर्चा केल्यावर मी जास्त अधिकारवाणीने आपल्याला सांगू शकतो. दादा, त्या साईडला कोणतंही मैदान तिथं नाहीये, पण मैदान. अरे बाबा, मी सांगितलं ना, मी अधिकची माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाही. विक्रम कुमार नाहीच तर मी माहिती घेतल्याशिवाय काहीतरी सांगितलं की पुन्हा उद्या अजित पवार असं म्हणले, फलाना तसं म्हणलं. काही पण सांगितलं की त्याला असं ट्विस्ट करण्याला खूप लोक बसतात असतात. जरी काही असलं तरी मी उत्तर दिलेलं आहे. विक्रम कुमारला विचारल्यानंतर मी उत्तर देईन. आपला मला काही आवाज येत नाही. नगरसेवक असं काही आदेश दिलेले नाही. जरी आपण एखाद्या वॉर्डात तुम्ही एकट्या नगरसेविका म्हणून निवडून आलाय आणि 1, 2, 3, 4, 5 आम्ही नगरसेवक, पण त्या वॉर्डामध्ये वेगळ्या पक्षाच्या माध्यमातून किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो. नगरसेवकच त्याला पाहिजे असं काही नाहीये. कितीतरी असे, तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये की पुण्यामध्ये अशा NGOs, असे कार्यकर्ते, अशा संघटना इतक्या आहेत की ते स्वतः जाऊन शिष्टमंडळाच्या रूपाने किंवा अधिकाऱ्यांशी व्यवस्थितपणे बाबा ही आमची अडचण आहे ती त्या ठिकाणी सांगू शकतात आणि ते सोडू शकतात. अधिकाऱ्यांना पण त्यांचं ऑफिस टायमिंग मध्ये जे नागरिक येतात त्यांना तर भेटणं त्यांचं कामच आहे. आणि ज्याला पुढं नगरसेवक व्हायचंय तोही प्रयत्न करतच असतो की लोकांचे प्रश्न घेऊन जाणं, ते सोडवण्याचा प्रयत्न करणं. आता उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, हे जे पण काही कार्यकर्ते तेही प्रयत्न करतात, काँग्रेसचे पण कार्यकर्ते प्रयत्न करतात. असे सगळेच आपल्या आपल्या परिणामी ज्यांचा राजकीय पक्षाशी संबंध आहे असे पण प्रयत्न करत असतात. त्यानंतर नितेश राणेंनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि ते म्हणले की ते गुंड नव्हते, ते हिंदुत्ववादी नेते होते. त्याचबरोबर आता कात्रज धनकोडी भागामध्ये शरद मोहोळ यांचे देशभक्त अशा प्रकारचे लावण्यात आले. पालकमंत्री म्हणून तुम्ही काय सांगाल? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रातली चांगली राहावी एवढं मी सांगेन. रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांचे फ्लेक्स लागतात, 2-2 दिवस फ्लेक्स असेच आहेत. शरद मोहोळ देशभक्त होता असा मजकूर आहे. मी आज सकाळी लवकर येणार होतो, माझे सकाळपासून कार्यक्रम होते, परंतु उद्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे सकाळी नाशिकला येत आहेत. नाशिकमध्ये दुपारपर्यंत आहेत. दुपारनं ते नव्या मुंबईच्या परिसरामध्ये नावाशावा शिवडी ब्रिज वगैरे असे कार्यक्रम घेतलेले. त्या सगळ्या कामामध्ये आम्ही सगळेजण होतो. त्याच्यावर मला सकाळी यायला इथं उशीर लागला. मी डायरेक्ट आलो तसं इथं 2 वाजता आलो. तर हे जे काही आपण आता सांगितलेलं आहे ती माहिती मला अधिकची मिळाली. मी इथनं उठल्यानंतर सीपीला माझ्या पद्धतीनं सूचना करेन. विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या संदर्भात निर्णय दिला, काय प्रतिक्रिया? त्याच्या जो निर्णय दिलाय तो तुम्ही जसं ऐकलं तसं मी ऐकलं. काही नाही. ज्याच्या जे न्यायाधीश असतात, ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असते, त्यांचा दिलेला निर्णय हा आपण योग्य समजतो.
इंटरप्रिटेशन होतं शरद पवार मला बाकीच्यांचं काय इंटरप्रिटेशन होतं त्याविषयी मला काही घेणं देणं नाही. मी माझ्या पुरतं बोलत असतो. कशा करतो बाबा? शिवसेना त्यांची अहो आमचं सरकारच चाललेलं आहे तर अभिनंदन करा, नेमकं करा, काय कारण आहे? अहो सरकार तर चालूच आहे, त्याच्यामुळं आम्ही कधी अभिनंदन करायचं ते माझं मी ठरवीन ना. तुम्ही कशाला मला चालता? मला पत्रकार मित्रांनो, मी आपल्याला स्पष्ट सांगतो, तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. मला जे वाटतं ते मी बोलत असतो. आता मी फक्त आणि फक्त, तुम्ही दुपारपासून इथं थांबला होता, मला माझ्या कोणी सांगितलं की पत्रकार मित्र थांबलेले. मी गाडीत बसून निघाले होतो कारण मला मुंबईला लगेच जायचंय. उद्या सकाळी 8 वाजता 8:30 वाजता सीएम साहेबांचा टेक ऑफ आहे. मी देवेंद्रजी त्याच विमानामध्ये आहे, त्याच्यावर तेही काम आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. पण तुम्ही थांबलाय तर साधारण 36 जिल्ह्यांच्या बद्दलचा काय आढावा, काय नाही, ते सगळं सांगण्याच्या करताचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि कशा मिटिंग झाल्या, काय काय झालं हे सगळी पार्श्वभूमी सांगितलेली. इतर पालकमंत्री म्हणून तुम्ही जे काही माझ्या लक्षात आणून दिलं कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं, ते मात्र मी किंवा काही हे लागलेले बोर्ड लागलेले किंवा फ्लेक्स लागलेले त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलेलं. मी आता गाडीत बसलो की लगेचच सीपीला फोन करून दोन सीपी आणि एक एसपी त्या तिघांना पण त्या बाबतीमध्ये सांगेन. आणि मी नेहमीच सांगत असतो, कुणी राज्यकर्ते असले तरी कुठल्याही राज्यकर्त्यांना आपल्या आपल्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवावीच लागते. ती चांगली राहण्याच्या करताच प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. आता तुम्ही प्रत्येक आपल्याला इतक्यादा, म्हणजे माझा स्वभाव स्ट्रेट फॉरवर्ड आहे, इतक्यादा तुम्ही XYZचं नाव घेता म्हणता ते असं म्हणले, ते तसं म्हणले, मला काही घेणं देणं. त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलंय, मी माझी मतं तुम्हाला सांगायला बसलो. मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जे काम करतोय त्या कामाच्या संदर्भामध्ये माहिती द्यायला तुम्हाला बसलो. बाकीचे आता एवढे मोठे चॅनल, एवढे सगळे पत्रकार, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये अनेक जण कुणीतरी बोलणार, काहीतरी करणार. काही ना तर रोज वाचाळवीर तर आपल्याकडे भरपूर आहे. रोज वाचाळवीरांना काही ना काही स्टेटमेंट केल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही. आता त्या प्रत्येक वाचाळवीरांच्या करता उत्तर देणं हे काय माझं काम नाही. मग तुम्ही म्हणाल ते काम कोणाचं आहे? ज्या त्या पक्षांच्या प्रवक्त्यांचा ते त्या पद्धतीने उत्तर देतात, किंवा ज्यांना अशा प्रकारची माहिती घेतल्यानंतर किंवा मिळाल्यानंतर लगेच त्याला काउंटर उत्तर देणं समाधानाचं वाटतं ते उत्तर देतात. मला कामामध्ये रस आहे. मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं की मी सकाळपासून जे काम करायला सुरुवात करतो, आपला जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील, आपल्याला ज्या काही पदाची संधी मिळालेली आहे त्या संधीच्या माध्यमातून लोकांचे अनेक अडचणी असतात. कधी तुमच्यासारखे पत्रकार मित्र काही गोष्ट लक्षात आणून देत असतात, कधी आमच्या कामामध्ये लक्षात येतं की इथं असं केलं पाहिजे. या पद्धतीने मी काम करत असतो. धन्यवाद. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.